बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो, की राजा अवनीला दांगट कुटुंब एक खूप गोड असं सरप्राईज देणार आहेत, ज्याचा अवनीला मोठा धक्का बसतो. कारण अवनीने दांगटांचं घर सोडून जाण्याचा स्वतः निर्णय घेतलाय. पण अवनी घर सोडून जाण्याआधीच राजाने अशी काही कमाल केली आहे ना, की अवनीला दांगटांच्या घरात परत हे यावंच लागतं. पण अशी राजाने काय कमाल केली आहे, घरातले सर्वजण त्यांना सरप्राईज कसं देतात ते बघूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यशोदाला मारलं त्यामुळे राजाने स्वतःला शिक्षा करून घेतलेली असते. स्वतःचा हात त्याने त्यावरती जखम करून घेतलेली असते. का तर त्याने किती वाईट कृत्य केलं. ज्या हाताने यशोदाला मारलं त्या हातावरती जो जखम घडवून घेतो आणि यशोदाच्या बोलण्यावरती अवनीचा विश्वास बसतो की राजा मनापासून चांगला माणूस आहे. त्यानंतर अवनीचं स्वातीच्या सोबत फोनवरती बोलणं होतं. फोनवरती बोलत असते त्यावेळेला तिला चॅलेंज केलेलं असतं की तू स्वतःचं स्वप्न स्वतः पूर्ण करून दाखवच, मग चार चौघात मी तुझं स्वतःहून कौतुक करेन. माझी मुलगी आहे म्हणून अभिमानाने सांगत फिरेन. तेव्हा अवनी विचार करते आणि अवनीला तर मार्ग सापडलेला असतो. अण्णांनी जे शेंगदाणे खायला दिलेले असतात त्या पेपरच्या तुकड्यात, त्यामध्ये तिला एक जाहिरात दिसते आणि त्या जाहिरातीच्या त्या पत्त्यावरती जाऊन अवनी घराचं ॲडव्हान्स पेमेंट देऊन येते, म्हणजे भाड्याने खोली विकत घेते. राजा यशोदाची माफी मागत असताना अवनी येते आणि ती घर सोडून चालल्याचं सांगते. इथपर्यंत आपण व्हिडिओमध्ये पाहिलं होतं प्रेक्षकांनो. आता पुढे बघूयात की अवनीने ते सांगून स्वतःची बॅगसुद्धा पॅक करायला घेतलेली असते. तेव्हा राजा रूममध्ये जातो आणि अवनी बॅग पॅक करते हे पाहून तर त्याच्या काळजाचा ठोकाच चुकतो. म्हणजे अवनीने तिच्या मनाची पूर्ण तयारी केली दांगटांचं घर सोडून जाण्याचे. हे पाहून त्याच्या काळजात सर्र होतं. राजा अवनीला विचारतो की तुम्ही आधीच पॅकिंग करायला सुरुवात केली आहे का? अवनी सांगते की हो, उद्या निघायचं आहे तर सगळं आज पॅक करून तर तयार ठेवावं लागेल ना. राजा विचारतो की फक्त कपडेच ना? त्यावर अवनी सांगते की तरीही सगळं काही काढून ठेवावं लागेल ना. त्यावर राजा म्हणतो की बरोबर आहे, इथे तुमची एक छोटीशी वस्तूही सुटता कामा नये. तुम्ही प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक पाहून घ्या, नाही म्हणजे घेतायच ना. अवनी विचारते की राजा तुला नक्की काय अडचण आहे? तो म्हणतो की तसं नाही, म्हणजे तुम्ही इतक्या घाईघाईने निघतायत आणि तुम्ही घर बघायला जातात हे तर तुम्ही मला सांगितलंच नाहीत. त्यावर ती विचारते की काय सांगू? सांगितलं असतं तर त्यावर तू आणखीन एखादा नवीन ड्रामा केला असतास ना. तो नाराजीने मान खाली घालतो. हे बघा, माझ्या भावाची एक ओळखीची जागा आहे, माझ्या मामाची ओळखीची जागा आहे असं म्हणून तू अजून पुन्हा एखादं नाटक केलं असतं हो ना, आणि माझ्याशी खोटं बोलला असता. त्यावर राजा स्पष्टीकरण देतो की छे, अजिबात नाही. मी तुमच्यासोबत नाटक कशाला करेन? सकाळी जेव्हा तुम्ही बाहेर गेलात घर बघायला चालले असं सांगून जाता आलं असतं. मी फक्त एवढंच विचारतोय की हे शहर तुमच्यासाठी नवीन आहे, आमचं गाव नवीन आहे. इथल्या लोकांबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही आहे. घर नेमकं कसं आहे याची काहीच चौकशी न करता तुम्ही तिथे जाऊन राहिलात आणि उद्या काही अडचण आली तर काय करणार तुम्ही? त्यावर अवनी सांगते की आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात इतक्या मोठ्या अडचणी निर्माण झाल्या, त्यापेक्षा मोठी आयुष्यात अडचण येणारच नाही ना. त्यावर राजाला हसू येतं आणि तो तिची थट्टा करतो की मला सोडा, मी खरं तर तुमच्याबद्दल विचार करतोय. नाही म्हणजे घर मालकाने हो म्हटलं म्हणजे सगळं संपलं असं नाही ना. ते घर चांगलं आहे का? तुमच्या राहण्यासाठी सुरक्षित आहे का? यापूर्वी तिथे कोण राहत होतं का? त्यांनी घर का खाली केलं होतं? वाद किंवा अडचण झाली होती म्हणून खाली केलं होतं का? अशा बऱ्याच गोष्टींची आपल्याला चौकशी करावी लागते. विचारल्याबरोबर कोणी लगेच घर देत असेल तर तिथं काहीतरी गडबड असण्याची शक्यता असतेच ना. अवनी सांगते की पण पण मी चौकशी केली आहे की. त्यावर राजा विचारतो की मी तुमच्याशी खोटं बोललो म्हणून तुम्ही एवढ्या लवकर घाईघाईने निघताय ना. थोडं शांत राहून विचार करून या सगळ्या गोष्टी करता आल्या असत्या ना. अवनी विचारते की शांत राहून म्हणजे मला काहीच समजलं नाही. हे तर आधीपासूनच ठरलं होतं ना आपलं की मला जर घर मिळालं तर मी निघून जाईन, असं मी आधीच सांगितलं होतं ना. आणि आता मला तर घर मिळाले, मी जाते, त्याचं तू का टेन्शन घेतो आहेस? आता बिचाऱ्या अवनीला काय कळणार राजाची मनस्थिती. तरीही राजा तिला विचारतो की उद्या जाण्याची काय घाई आहे? अवनी सांगते की कोणतीही घाई नाही आहे. घर मिळाले की मी इथे राहणार नाही, निघून जाईन.
हे मी तुला कितीतरी वेळाने सांगितलं होतं. आता फक्त घर मिळालंय म्हणून जाते बस एवढंच. तरीही राजाच्या मनात गिल्ट असतं. उसाचा टाकत तो सांगतो की मला माहिती आहे मी खोटं बोललो, मग तुम्हाला वाईट वाटलं आहे, तुम्ही हर्ट झालात म्हणून जाताय ना. त्यावर अवनी म्हणते की तसं काहीही नाही आहे, मला वाईट वाटण्यासारखं हर्ट होण्यासारखं काय आहे. आणि तुम्ही कोण आहात मला हर्ट करणार आहे? हे सगळं आपल्यात आधीच ठरलं होतं. मी सहज जाहिरात पाहिली, फक्त बघून येऊयात म्हणून गेले आणि मिळालं म्हणून फक्त जाते, इतकी साधी गोष्ट आहे. तरीही राजा सांगतो की पण एकदा तरी तुम्ही सांगायला हवं होतं. त्यावर अवनी सांगते की मी तुला का सगळं सांगू, आणि तसंही मी यशादादाला सगळं सांगितलं ना. मी भाऊ म्हणून त्यांचा इतका आदर करते म्हणूनच मी जाते, ही गोष्ट मी त्यांना सांगितली. आता राजा प्लीज तोच प्रश्न मला विचारू नकोस. अवनी तेथून निघून जाते. राजा बिचारा इतका अस्वस्थ होतो. मनातच त्याच्या विचारांचं नुसतं काहूर माजलेलं असतं. आपण खूप अंतर पार करून अडचणी पार करून आलो आहोत आणि आता मी चालले असं म्हणताय तुम्ही. तुमच्यासाठी मी कदाचित कोणीही नसेल, परंतु माझ्यासाठी आता तुम्ही माझ्या पत्नी आहात. मी खोटं बोललो म्हणून रागाच्या भरात तुम्ही हा निर्णय घेतला आहे. तुम्हाला माझ्यासोबत ठेवण्यासाठी मी खोटं बोललो. आजही मला मला तुम्हाला कुठेही जाऊ द्यायचं नाही आहे. तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता मला फरक पडत नाही, पण मी तुम्हाला असं एकटं नाही सोडू शकत आणि सोडणारही नाही आहे. आता राजा उठतो आणि मनाशी पक्का निर्धार करतो की तो अवनीला कुठेही जाऊ देणार नाही. त्याला आठवतं की मगाशी सांगताना म्हणजे यशादादाशी बोलताना अवनीने त्या माणसाचा पत्ता पण सांगितला होता. आणि राजा आता त्या घरमालकाकडे जायचं ठरवतो. तोपर्यंत पाण्या धन्या सगळेजण एकत्र जमलेले असतात. का माहिती आहे? कारण राजा अवनी दोघांचेही ॲनिव्हर्सरीचा सरप्राईज प्लॅन करायचं असतं त्यांना. काय कसं करायचं, कसं सरप्राईज द्यायचं या संदर्भात सगळं बोलणं चालू असतात. त्यात नमी पण सहभागी होते. त्यांचा प्लॅन ठरतो की रात्री बरोबर 12 वाजता त्यांना 1 मंथ ॲनिव्हर्सरीचं मोठं असं छानसं सरप्राईज द्यायचं. म्हणजे सगळी कशी सजावट करायची, सजावटीचं काय काय सामान लागणार आहे, सोबतच ॲनिव्हर्सरीचा केक, त्यावरती राजा आणि अवनीचा फोटो तर हवा ना. आता फोटोज काय, धन्याने ॲनिव्हर्सरीच्या दिवशी काही फोटोज त्यांचे एकत्रित काढले होते. धन्याकडे तर तो फोटो असतोच केकवरती प्रिंट करून आणण्यासाठी. म्हणजे आता या सगळ्यांचं सगळं काही प्लॅनिंग ठरतं. त्यात पाण्या धन्या नमी त्यांनी यशादाला पण इन्व्हॉल्व केलेलं असतं. त्यांच्यासोबत एवढंच काय अण्णासुद्धा मिसळतात. तोपर्यंत आपला राजा अवनीने जे घर शोधले त्या घरमालकाची जाऊन भेट घेतो. म्हणजे जाता जाता तो आता त्या गल्लीत शिरतो, पण नेमकं घर कुठलं माहिती नसतं आणि अवनीने सांगितलेलं नाव ते त्याच्या लक्षात येतं. मग तो तिथे आजूबाजूला चौकशी करतो आणि त्या घरमालकाची भेट घेतो. राजा त्या घरापाशी पोहोचतो आणि विचार करतो की कदाचित हेच ते घर असावं आणि तो बेल वाजवून हाका मारतो की कोणी आहे काय ते. साहेब कोणी आहे का? राजा घराबद्दल चौकशी करतो तेव्हा ते सांगतात की घर भाड्याने दिले. तो विचारतो की दिले? तो घरमालक म्हणतो की तुम्ही बोर्ड बघून आलात का? अरे मी तो बोर्ड काढायचा विसरलो आहे. आज सकाळीच घरासाठी टोकन ॲडव्हान्स घेतलं आहे मी. आता माझं घर रिकामं नाही आहे. राजा चौकशी करतो की घर दिलं आहे मला माहिती, पण कोणाला दिले? तो घरमालक विचारतो की तुमचा काय संबंध, का विचारता हे सगळं? त्यावर राजा म्हणतो की असंच सांगा ना, घर कोणाला भाड्याने दिले? त्यावर तो राजाशी वाद घालतो की मी कोणालाही घर भाड्याने दिलं असेल, तुम्हाला काय त्याचं? सांगितलं ना घर रिकामं नाही आहे, निघायत ना. त्यावर राजा मुद्दाम अवनीचं नाव घेत विचारतो, अवनी नावाच्या मुलीलाच घर भाड्याने दिलं आहे ना? सांगा ना सर प्लीज. तो घरमालक म्हणतो की हो, पण तुम्ही कोण आहेत त्याचे? त्यावर राजा सांगतो की कोण आहे म्हणजे नवरा आहे मी त्यांचा. घरमालक अवाक होतो, नवरा? तो सांगतो की हो. आता अवनीने गावात तर दांगटांच्या घराबद्दल इमेज खराबच आहे म्हणून आपली स्वतःची वेगळी ओळख सांगितलेली असते. त्यावर तो घरमालक म्हणतो की पण त्या तर म्हणाले की तुम्ही बाहेरगावी राहता म्हणून. त्यावर राजा सांगतो की नाही, मी बाहेरगावी नाही, मी इथेच असतो. आता तो घरमालक विचारतो की तुम्ही इथेच आहात, मग ती घर का भाड्याने शोधते? त्यावर राजा त्यांना म्हणतो की हा मुद्दा बरोबर पकडलात बघा. काय आहे, आमच्या दोघांमध्ये एक छोटंसं भांडण झालं आहे. भांडणामुळे माझी बायको अवनी माझ्यावर रागवून घर सोडून निघाली. त्या रागाच्या भरात तिने हे घर बघितले. त्यावर घरमालक
विचार करतो की नाही, ती मुलगी तर दुसरंच काहीतरी कारण सांगत होती. तुम्ही कोण आहात? खरंच तुम्ही त्या मुलीचे नवरा आहे ना? त्यावर राजा म्हणतो की हीच ना ती मुलगी. आता फोनमध्ये तो अवनीचा फोटो दाखवतो त्याच्यासोबतचा. याच मुलीला घर दिले ना तुम्ही? म्हणजे मी यांच्याबद्दल बोलत आहे. आमच्यातील वादामुळे तिने हा निर्णय घेतला आहे. मी त्यांची समजूत काढेन. पण जर तुम्ही मध्ये पडून तिला म्हणजे माझ्या बायकोला घर देण्याचा प्रयत्न केलात तर मी गप्प बसता नाही, लक्षात ठेवा. आता तो घरमालक विचारतो की मला तुम्ही अशी धमकी का देताय? राजा सांगतो की धमकीच देतोय. उद्या माझी बायको येईल अवनी, तेव्हा त्यांना सांगायचं की घर रिकामं नाही आहे, समजलं ना? त्यावर तो घरमालक म्हणतो पण असं कसं? टोकन ॲडव्हान्स घेऊन मी घर नाही आहे असं कसं काय सांगू? राजा त्याला तमदाटी करतो की अरे, प्रामाणिक घरमालक असल्यासारखं बोलू नको. घर बघायला आल्यावर तुम्ही काय 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 कारण देऊन घर नाकारता ना? बॅचलर असेल तर घर नाही, मोठी फॅमिली असेल तर घर नाही, मीडियाचे लोक असतील तर घर नाही, जास्त पाणी वापरत असतील तर घर नाही, मांसाहारी जेवण बनवणाऱ्याला घर नाही, असे जणू काही तुमची मोठीच यादी असते. मग आता काय झालं? अगदी चांगलं असल्यासारखं टोकन ॲडव्हान्स घेतलाय, घर द्यावंच लागेल असं बोलताय. तो घर मालक म्हणतो की "ए, कोण आहेस तू? हे बघ तू खूप जास्त बोलतोय हा. मी पोलिसांना बोलवीन." तोही धमकी देतो. त्यावर राजा अशी काही त्याची मस्ती जिरवतो ना, तो सांगतो की बोलवा, पोलिसांना बोलवा किंवा कोणालाही बोलवा. त्याआधी मी कोण आहे हे जाणून घ्या आणि मग बोलवा. आणि तो अण्णांची ओळख सांगतो. धोंडीराज बजाजी दांगट. इथे गावामध्ये कुणीही तुम्हाला माझ्या अण्णांचं नाव सांगेल. माझ्या घराचं नाव ऐकलं ना तर अख्खं गाव थराथरा कापतो. हिंमत असेल तर येऊन विचारून बघा एकदा. आता राजा अण्णांचा पोरगा आहे आणि अवनी अण्णांची सून आहे हे कळल्यानंतर तो घरमालक बरोबर लाईनीवर येतो. तो आता राजाशी अरे तुरे करत होता, हो जावं करायला लागतो. भाऊ म्हणजे दादा, अरे भांडण कशाला? सुरुवातच ठीक नाही आहे. नाही म्हणजे ती मुलगी एकटीच येऊन मला घर मागते आणि तुम्ही पाठीमागून येऊन नवरा असल्याचा दावा करत वाद घालताय. योग्य आहे का सांगा? आम्ही इथे सगळे एकत्र कुटुंब राहतो, वाद नको ना. त्यावर राजा विचारतो की अच्छा, म्हणजे तुम्ही कुटुंबासारखं राहताय, आम्ही काय परग्रहावरून आलो आहे का? तो पुन्हा सांगतो की वाद नको ना दादा. उद्या ते म्हणजे आपल्या वहिनी आल्या ना की मी सांगेल घर नाही म्हणून, सांगून देतो. राजा त्या घरमालकाचं नाव विचारतो. त्याचं कौतुक करतो की व्हेरी गुड. उद्या ती आली की काय सांगायचं की मला घर भाड्याने द्यायची इच्छा नाही, मी कोणाला तरी दुसऱ्याला तुमच्या जवळच्या नातेवाईकाला घर द्यायचं ठरवलं आहे, असं काहीतरी सांगा. आणि ते सोडून जर तिचा नवरा आला होता, त्याने मला कसं धमकवलं, हे सगळं जर सांगितलं ना त्यांना, तर पुढे जे होईल ते तुमच्यासाठी चांगलं नसेल, समजलं ना? त्यावर तो घरमालक म्हणतो की ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे राजा, तर तुम्ही सांगाल तसंच होईल. आता राजा त्याचे गालगुच्चे घेतो आणि बाई म्हणून जातो. राजाने तर मोठी कमाल केलेली असते. अवनीला दांगट्यांच्या घरात परत ठेवण्यासाठी त्याने काय मस्त आयडिया केली बघितलं ना. घरमालकाला जाऊन धमकावलं, अशी काही त्याची ठासली ना, बरोबर वटणीवर आला. त्यानंतर रात्रीच्या वेळी राजा आणि यशोदा दोघांचंही बोलणं चालू असतं. राजा सांगतो यशोदाला त्याचा पुढचा प्लॅन की मला लवकरच एक कार खरेदी करायची. यशोदा विचारतो की का? अरे पण तुझ्याकडे पैसे आहेत का? त्यावर तो म्हणतो की दादा, अरे पैसा आज येतो उद्या जातो, या सर्व गोष्टींचा विचार करत बसतो तर काहीच होणार नाही. एकदा ठरवलं की कामाला लागायचं. आधी एका कारने सुरुवात करायची आणि मग हळूहळू ट्रॅव्हलचा व्यवसाय उभा करायचा. त्यावर यशोदा विचारतो की राजा, नाही म्हणजे मला हे कळत नाही आहे, तेवढा शांत कसं काय राहू शकतोच? अवनीने तुला सांगितलं ना उद्या त्या घर सोडून जाणार आहेत. त्यावर राजा विचारतो की तसं नाही दादा, अरे पण मी वाईट वाटून घेतलं तर त्या जाण्यापासून थांबणार आहेत का? त्यावर यशोदा विचारतो की अरे, अचानक येऊन त्या सांगतायत की त्या जाणार आहेत आणि तुला यात काहीच वाईट किंवा काहीच कठीण वाटत नाही आहे. त्यावर राजा मस्करी करतो की त्यासाठी मी एका कोपऱ्यात बसून रडू का? आणि रडलो तर थांबणार आहेत का त्या? यशोदा वैतागतो की राजा, अरे मी असा विचार करतोय की जर उद्या अवनी गेल्या तर मग मी अन्न धान्या पाण्या यांना काय उत्तर देऊ? हे सगळं माझ्या डोक्यात चालू आहे. त्यावर राजा म्हणतो की हां त्याचं होय,
उत्तर तर तूच दे. नाही म्हणजे अवनींचा तुझ्यावर जास्त विश्वास आहे ना. तू तर खरं बोलतो, मग उत्तर तूच दे. त्यावर यशोदा विचारतो की ठीक आहे, पण ती मुलगी म्हणजे त्या अवनीत जात आहेत याचं तुला काहीच दुःख नाही आहे? त्यावर राजा म्हणतो की एक खोटं लग्न आहे, तुला माहिती आहे ना. यशोदा विचार करतो की अरे तरी पण राजा एवढा रिलॅक्स कसं काय राहू शकतो हाच विचार करतो. पण राजाने करायचं ते आधी केलंच ना. घरमालकाला धमकावून आला तो, कशाला अवनी तिथे राहणार आहे, शेवटी दांगटांच्याच घरात परत येणार आहे. पण हे यशोदाला कुठे ठाऊक आहे. इतक्यातच आता त्यांचा जो फोटोग्राफर होता ना, सुरेश त्यांच्या गावचा, म्हणजे राजा अवनीचं रिसेप्शनच्या वेळेला जो फोटोग्राफर अण्णांनी आणला होता तो, आता रिसेप्शनच्या वेळेचे सगळे फोटोज द्यायला तो आलेला असतो. सुरुवातीला राजा यशोदा दोघेही संभ्रमात पडतात. हे लग्नच मुळात खोटं आहे, तर रिसेप्शनचे फोटो कशाला घ्यायचे. त्याने अजून उगाच डोक्याला ताप. पण आता लग्न खोटं आहे हे तर बोलूच शकत नाहीत ना. आता यशोदा विचार करतो की लग्नच खोटं आहे तर या अल्बमचं काय करायचं. उगाचच हे बघून अजून दुःख जास्त. पण राजाला मनात कुठेतरी विश्वास असतो की देवी आई जर अवनीला त्याच्या आयुष्यात आणू शकते तर अवनीला त्याच्या आयुष्यात कायमचे टिकूनही ठेवू शकते. आणि म्हणूनच तो पेनड्राईव्ह घेतो आणि तो फोटोंचा अल्बमसुद्धा. इतक्यातच अण्णाच हजर होतात की म्हणजे आता नकारगंडा तर चालू असते, घेऊ का नको फोटो. त्यावर ते विचारतात की फोटो नको असं का म्हणताय तुम्ही. नाही म्हणजे रिसेप्शनसाठी एवढा खर्च केला, एवढं फोटोग्राफर आणून फोटो काढलेत आणि आता फोटो घ्यायचे नाहीत म्हणताय, याचा अर्थ काय. त्यावर राजा थापा मारतो की अहो नाही म्हणजे फोटोग्राफर, अहो अल्बम घ्यायचा नाही हो अण्णा. अहो म्हणजे पेनड्राईव्हमध्ये जे फोटोज आहेत ते अल्बम बनवण्याबद्दल विचारतायत. आधीच तुम्ही रिसेप्शनवरती एवढा खर्च केला आहे, त्यात आता अल्बम बनवण्यासाठी अजून कशाला खर्च करायचा आहे, असा आम्ही विचार करत होतो, म्हणजे मी करत होतो. म्हणून यशोदाला सांगितलं मी की नको म्हणून. त्यावर अण्णा आता राजाला विचारतात की पण तू काय खर्च केला आहे. त्यावर राजा म्हणतो की रिसेप्शनमध्ये नाही, पण घरचा खर्च तर करतो की नाही. तुमच्यासाठी यशोदासाठी कामाचे पैसे देतच होतो की. त्यावर आता त्यांचं चालू होतं. अण्णा म्हणतात की आता छानसा असा फोटो आपण निवडूया आणि आपण मस्त असा फ्रेम करून लावूयात, म्हणजे छान वाटेल. पण अण्णा मुद्दामच राजाला थोडे टोमणेच मारतात. म्हणजे रिसेप्शनमध्ये तर त्याचा खर्च नव्हता, म्हणून ते सांगतात की आता हे फ्रेम तू बनवायचे आणि लावायचे रूममध्ये. त्यावर राजा मुद्दाम टोमणे मारायला चालू करतो किंवा आम्हाला हक्काचे वडील मिळाले आहेत, जाऊन बघा सगळ्यांच्या घरातली मोठी माणसं स्वतःच्या मुलाच्या लग्नाच्या फोटोत घरात आनंदाने आठवण म्हणून लावून ठेवतात, पण आमच्या नशिबात कुठे हे. तेव्हा यशोदा त्यांना ओरडतो की राजा काय चाललंय, उगा का त्रास देतोय तू अण्णांना. आता त्या जो फोटोग्राफर असतो अण्णा त्याला सांगतात की तू आण रे आण, अल्बम घेऊन येचे. आता नमी पाण्या धन्या सगळेच जण मिळून आता त्यांचं प्लॅनिंग तर झालेलं असतं, सजावटीचं सगळं काही आणलेलं असतं त्यांनी, केक वगैरे सुद्धा. पण आता चान्सच मिळाला नाही तर काय करणार ना. अवनीने तर तिचे काही कपडे रात्रीच्या वेळेच धुवून टाकलेले असतात आणि ते वाळत घालत असते. अवनी राजा तिकडे बाहेर एकमेकांशी बोलत असताना यशोदाला ते बोलणं ऐकू येतं. पण तोपर्यंत घरात पाण्या धन्या नमी आणि अण्णा सगळेजण एकत्रित येऊन सजावटीला सुरुवात करतात. राजा तिथे अवनीला विचारत असतो की रात्रीच्या वेळी कपडे धुवून का वाळत घालताय, सकाळी करू शकत होतात ना. त्यावर अवनी म्हणते की विसरलास का, मला उद्या निघायचं आहे ना, आता धुवून घातले तरच वाळतील. आता राजा मदत करणार तर अवनी सांगते की राहू देत, काही गरज नाही. अवनी विचारते की काही बोलायचं आहे का. राजा म्हणतो की नाही काही नाही एवढंच. ती म्हणते की म्हणजे समजलं नाही. राजा म्हणतो की काय नाही, निघणार आहात ना तुम्ही, मग एवढंच. म्हणजे निघायचं असं ठरवूनच टाकलं आहे, दुसरं काहीच होत नाही का. अवनी म्हणते की आता दुसरं काय करायचं आहे. अवनी विचार करता करता तिचं लक्ष गळ्यातल्या मंगळसूत्राकडे जातं. ती विचार करते की अच्छा म्हणजे मंगळसूत्राबद्दल बोलतोयस का तू, म्हणजे निघते असं सांगून मंगळसूत्र घालून जाते असा विचार करतोयस का तू. हां म्हणजे हे मंगळसूत्र मी तुला परत करायला हवं आहे ना जाण्याआधी. हे हे तुमचंच आहे ना, मी परत लगेच करू शकत नाही. अरे राजा म्हणजे मी जेव्हा गेले होते ना घर बघायला त्यावेळेला मंगळसूत्र घालून गेले होते. घरपालकाने लग्न झालं आहे का असं विचारल्यावर मी हो पण म्हणाले, आणि आता लग्नात म्हणजे मंगळसूत्राच्या शिवाय गेले तर चांगलं दिसणार नाही. म्हणजे तू समजून घेऊ शकतोस ना मला.
मी एक काम करते ना राजा, मी दुसरं एखादं मंगळसूत्र अरेंज करून हे मी तुला परत देऊन टाकेल. त्यावर राजा म्हणतो की अहो नाही नाही, मी याच्याबद्दल विचारत नाही. अवनी विचारते की दुसरं काही आहे का, म्हणजे जाण्यापूर्वी मी द्यायचं विसरले असं काही. नाही म्हणजे दुसरं काही असेल तर सांगा. पण राजा, हे मंगळसूत्र मी नक्की परत करेन ना. राजा म्हणतो की नाही हो मॅडम, प्लीज हे सगळं सोडून द्या ना. आणि तसं हे मंगळसूत्र ठेवून घेऊन मी नंतर काय करणार आहे. त्यावर अवनी सांगते की अरे नाही, हे तुमच्या आईचं मंगळसूत्र आहे ना, म्हणजे रिसेप्शनच्या दिवशी अण्णांनी मला दिलं होतं. मी इथून निघाले तरी परत करायला हवं आहे ना, नंतर मी नक्की परत करेन ना. आता अवनी तिकडे किचनकडे जाते, आत घरात. यशोदाने बोलणं ऐकलेलं असतं. यशोदा राजाला हाक मारतो. राजाकडे आल्यानंतर राजा त्याच्याकडे आपलं दुःख मोकळं करतो की निघते असं सांगून गेल्या त्या. मला जरा वाईट वाटतं आहे दादा आता. त्यावर यशोदा म्हणतो की मग मी समजून घेऊ शकतो तुझा त्रास. राजा सांगतो की मला खूप आवडतात त्या, मी मनापासून त्यांच्यावर खूप प्रेम केलं आहे. त्यांनी आयुष्यभर माझ्यासोबत राहावं, फक्त इतकीच इच्छा आहे माझी. पण त्या माझ्याकडे 1% बघून विचार करत नाहीत. त्यावर यशोदा म्हणतो की चल आपण बघूयात काहीतरी. आणि अवनी राजा दोघेही जेव्हा घरात जातात ना, त्यावेळेला मात्र लाईट्सच ऑफ असतात. अचानकच लाईट्स ऑन होतात आणि सगळेच जण मोठ्याने किंचाळतात की सरप्राईज. आता अवनी राजाला मोठं सरप्राईज दिलेलं असतं. त्याला सांगतो की आज तुमच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला, 1 मंथ ॲनिव्हर्सरी आपण सेलिब्रेट करतोय. अवनीला धक्का बसतो या सगळ्याचा. पण राजा अवनीला रिक्वेस्ट करतो, तिच्या कानात कुजबुजतो की तुम्ही उद्या निघून जाताय. ही गोष्ट यांना आता कळली तर यांच्या आनंदावर विरजण पडेल. यांचा चेहऱ्यावरचा सगळा आनंदच निघून जाईल. आत्ता तात्पुरतं हे सत्य तुम्ही प्लीज माझ्यासाठी, यशोदासाठी लपवून ठेवा. घरातले सगळे खुश आहेत, आनंदाने आपण याच्यात सहभागी होऊयात ना. अवनीलाही पटतं. अवनी राजा दोघेही जातात. सर्वजण त्यांना ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देतात, त्यांच्या सुखी संसारासाठी शुभेच्छा देतात. समोर केक ठेवलेला असतो, तर त्या केकवरती सुद्धा राजा अवनीचा एकत्रित त्या रिसेप्शनचा फोटो असतो. इतका छान असतो ना की तिथे नमी सांगते की कशी वाटली आयडिया. अरे आमच्या सगळ्यांची आयडिया होते, आम्ही सगळ्यांनी तुम्हाला म्हणजे थांगपत्ता पण लागू दिला नाही. ए राजा, अवनी चला ना केक कट करा. दोघेही एकत्रित आता ते ॲनिव्हर्सरीचा केक कट करतात. पण आता केक कट करते वेळेला अवनी ते कॅन्डल विझवणार फुंकून, तर अण्णा सांगतात की नको नको, हे अजिबात विझू नको सोनबाई. अगं तुझ्या येण्याने हे घर पुन्हा उजळलं आहे, हे असंच उजळत राहू देत. किती वाईट वाटतं तेव्हा अवनीला मनात. पण याच्यानंतर आता अवनी घरमालकाकडे गेल्यानंतर काय होईल. अवनीला दांगटांच्या घरात परत तर यावंच लागणार आहे. तो ट्विस्ट पुढील भागात बघूया. बाई तुझा आशीर्वाद मालिकेचे पुढचे ट्विस्ट आपल्या चॅनलवरती बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.